चला लेकी बाळांनो, तुम्हाला थंडीच्या दिवसात गरम गरम रेसिपी बनवून दाखवते. थंडी निघून गेली पाहिजे, तोंडाला चव आली पाहिजे. अशी कांदा टमाट आता मस्तपैकी मी पाण्यातून धुवून घेते. कांदा टमाट मिरची पटापटा तिने कापून घेते. ठीक आहे हो. आता कांदा मिरची कापून झाली, लगेच झटपटच लगेच उभं टमाट कापून घेते. आता टमाट पण टाकून घेते. आता शेंगदाणे बारीक करून घेतले ती 1 वाटी हे टाकून घेते. 1 चमच मीठ टाकून घेते. लाल मिरची टाकून घेते. कांदा लसूण मसाला हे पण थोडा टाकून घेते. आता 1 वगळ तेल टाकी ठेवा का. आता हे सगळं मिक्स करून घेते, एक जीव मिळते याचा. आता का हे सगळं मिक्स झाले आणि पटक्यात चुलचे तिथे चटकेच करून दाखवते. आता कढाईवरती ठेवून घेते. 2-3 वगळी तेल सोडून घेते. अद्रक लसूण सोडून घेते. जिरे सोडते. मोहरी टाकीते. सगळं सोडून घेते. हळद टाकीते. थोडंसं बेसन पीठ टाकून घेते. आता हळूहळू घेते. चांगलं जीव मिळते. असं परतू घ्यायचं. लेकींनो बाळांनो, तुम्हाला जर ही भाजी आवडली ना तर तुम्ही दररोज करून खाता. दही आहे, हे दही पण टाकून घेऊ. सुद्धा मिक्स करू. असं खालवर चांगलं घोटू घेऊ त्याला. आता तुम्ही असं म्हणत जाता आजी काहीतरी नवीन बनवून दाखवती. आता आपण आजीचे दररोज बघत होतो. आता लेकी वेळ आपली भाजी कशी झाली लगेच काढून घेते आणि तुम्हाला खायला देते. तर ही रेसिपी करून बघा, एवढी खतरनाक झाली आहे ना. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो आणि नंतर मग सांगतो. खतरनाक शब्दच नाही. नक्की करा आणि कमेंट करून सांगा.